बेस्ट ETF इन्व्हेस्टिंग। यार इंडियामध्ये ना दोन ट्रेंड्स खूप क्लिअरली दिसतात। बरेच इन्व्हेस्टर्स ना ॲक्टिव्ह फंड्सवरून पॅसिव्ह फंड्सवर शिफ्ट होत आहेत आणि ज्याच्यामुळे इंडेक्स फंड आणि ETFची डिमांड एकदम इन्क्रीज झाली आहे। आणि याच सोबत ETFने मार्च 2024 पासून ओव्हरऑल म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये 13% आपला पाया मजबूत केलाय। दिस इज मॅसिव्ह, कारण हे जे ETF लॉन्च झालं होतं ॲज अन इन्स्ट्रुमेंट ते होतं 10-12 वर्ष आधीच। इनफॅक्ट तुम्ही बघायला गेलेत ना तर मार्च 2020 नंतर एक्सपोनेन्शियल ग्रोथ झाली। मार्च 2020 ते मार्च 2021 मध्ये इन्व्हेस्टर फोलिओज मध्ये 2.5 गुणा वाढ झाली आहे। जर आपण ETF मध्ये पण वेगवेगळे भाग केले तर ETF मध्ये सर्वात जास्त जे लीड करते ते आहे इक्विटी ETF। म्हणजे 85 ते 90% जे ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे ते ब्रॉडली इक्विटी ETF मधून आहे। आणि हा डेटा तुमच्या या ग्राफमध्ये पण दिसत असेल। सो तर हे सगळे गोष्टी करून तुम्हाला कळलंच असेल की हा आता एक सीझन आलाय ETF मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा। सो खरंच तुम्हाला आता विचार केला पाहिजे ETF मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी। आता हे सगळं ठीक आहे, पण ETF म्हणजे नेमकं काय? आय एम शुअर तुम्हाला माहितीच असेल की ह्याला एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात, जे म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक्स दोघांसारखं बिहेव करतात। बट देर आर 3 न्यूएन्सेस टू ETF विच यू शुड नो बिफोर इवन थिंकिंग ऑफ ETFs। आता ह्या 3 पॉइंट्स नंतर आपण बघूया की सर्वात चांगले ETFs कोणते आहेत लॉंग टर्मसाठी। आता एवढं तुम्हाला माहिती आहे की ETFला आपण सरळ स्टॉक एक्सचेंजवर बाय किंवा सेल करू शकतो आणि हे पण माहिती आहे की इनफ बायर्स असले पाहिजेत एक्सचेंजवर विकायसाठी। म्हणूनच ETFच्या केसमध्ये त्याचा जो AUM आहे ते खूप मॅटर करतं। म्हणजे जर AUM कमी असेल तर तुम्हाला बाईंग सेलिंग मध्ये थोडा इश्यू येईल, ज्याला आपण लिक्विडिटी इश्यू असं म्हणतो। सो आपला पहिला पॉइंट आहे लिक्विडिटी इश्यूज नसावेत, म्हणूनच AUM चांगलं असलं पाहिजे। दुसरा पॉइंट रिलेटेड आहे NAV शी। NAV म्हणजे नेट असेट व्हॅल्यूज ऑफ ETF। यार म्युच्युअल फंडच्या केसमध्ये आपण त्यांचा NAV ट्रॅक करतो, विच इज कॅल्क्युलेटेड युजिंग द क्लोजिंग स्टॉक प्राइसेस ऑफ द ट्रेडिंग डे। पण जस्ट बिकॉज ETFचे प्राइसेस खूप फ्लक्च्युएट होतात दर सेकंडाला, द मोर ॲक्युरेट मेजर फॉर ट्रॅकिंग ETF इज इंडिकेटेड नेट असेट व्हॅल्यू, विच इज ऑल्सो नोन एज INAV। जेव्हा पण तुम्ही ETF मध्ये इन्व्हेस्ट करायला जाल तेव्हा त्याचं INAV बघूनच इन्व्हेस्ट करा, NAV नाही। तुम्हाला याचं जे INAV आहे ते AMCच्या वेबसाईटवर सापडेल। तिसरा पॉइंट रिलेटेड आहे ट्रॅकिंग एरर ETFशी। अँड ETF क्लोजली ट्राईज टू ट्रॅक इट्स बेंचमार्क इंडेक्स बट डज नॉट ड्यू टू इश्यूज लाईक liquidity of the underlying stocks, trading costs for the AMC, and the requirement to hold some cash in the portfolio to manage redemption. In case of ETF, जो ideal tracking मधला फरक असतो तो 0 असतो। The next best value is the small negative number. Large negative values and some positive values are both matters of concern and avoidable. आता आपण डिस्कस केले 3 पॉइंट्स बद्दल, तर आता आपण बेस्ट ETF कोणते आहेत लॉंग टर्म साठी ते बघूया। आणि मी ना या व्हिडिओमध्ये फक्त इक्विटी ETF बद्दल बोलणार आहे, डेट आणि गोल्ड ETF बद्दल नाही बोलणार आहे, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं 80 ते 90% ETF फक्त इक्विटी ETF आहेत, तर म्हणून मी इक्विटी बद्दलच बोलणार। आता इक्विटी ETF मध्ये मी एक ब्रॉड मार्केट ETF सिलेक्ट करणार आहे, 2 स्मार्ट बीटा ETF आणि 1 इंटरनॅशनल ETF। तर आता सगळ्यात आधी बघूया ब्रॉड मार्केट बेस्ड ETF। आता आपण ब्रॉडली बघायला गेलो तर हे सगळे ब्रॉड मार्केट इंडेक्सेस आहेत आणि इथे या ग्राफ मध्ये आपण सगळ्या इंडेक्सेसच्या ट्रेडिंग रिटर्न्सला प्लॉट केलंय। जर आपण मागच्या 5 ते 10 वर्षाचा डेटा पाहिला तर निफ्टी मायक्रो कॅप 250 सगळ्यात चांगलं वाटतंय, फॉलोड बाय निफ्टी मिड कॅप 150 आणि निफ्टी मिड कॅप 100। एकदा आपण रोलिंग रिटर्न्स पण बघून घेऊया, म्हणजे पिक्चर थोडं क्लिअर दिसेल। रोलिंग रिटर्न्स मध्ये 7 किंवा 10 वर्षाचा डेटा आपण बघितला तर निफ्टी मिड कॅप 150 इज द क्लिअर विनर। आणि हा डेटा 2005 पासून आहे, म्हणजे तुम्ही 2005 पासून कोणताही 7 वर्षाचा पिरियड एक बघा, निफ्टी मिड कॅप 150 ने 15% रिटर्न्स दिलेत। अँड ऑल्सो मिड कॅप 150 इज लेस रिस्की दॅन स्मॉल कॅप। सो माझा प्रेफरन्स तर असेल मिड कॅप 150। आता मिड कॅप 150 मध्ये 5 ETFs आहेत। आता जसं आपण 3 पॉइंट डिस्कस केलेले की AUM चांगला असला पाहिजे, ट्रेडिंग व्हॉल्यूम आणि कमी एक्सपेन्स रेशिओ, तिन्ही पॅरामीटर्सला लक्षात ठेवलं तर तुम्ही या दोघांपैकी कोणतरी एक निवडू शकता, निपॉन इंडिया ETF किंवा मायरे असेट निफ्टी मिड कॅप 150। माझं पर्सनल पिक असेल मायरे, कारण रिलेटिव्हली लो एक्सपेन्स रेशिओ आहे। आता हे तर आपण बोललो ब्रॉड मार्केट ETF बद्दल। आता बघूया स्मार्ट बीटा ETFs। ह्याच्यामधून माझा पहिला पिक असेल निफ्टी 200 मोमेंटम 30। आता ह्यात पण सगळ्यात चांगला फंड कोणता आहे ते मी थोड्या वेळाने सांगेन। आधी आपण या इंडेक्स बद्दल थोडं समजून घेऊया। निफ्टी 200 मोमेंटम 30 इज अ स्मार्ट बीटा फंड विच इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ ऑब्वियसली मोमेंटम इन्व्हेस्टिंग। आता मी एक्सप्लेन करते की हे काम कसं करतं। मोमेंटिंग इन्व्हेस्टिंग मध्ये कोणत्याही स्टॉकचं 3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं ट्रेंड नोटीस केलं जातं, म्हणजे त्या स्टॉकचं प्राइस अप ट्रेंड मध्ये आहे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये। अँड मोमेंटम बेस्ड पोर्टफोलिओ जो असतो तो कन्स्ट्रक्ट केला जातो ऑन बिलिव्हिंग दॅट इन्व्हेस्टमेंट्स दॅट हॅव परफॉर्म रिलेटिव्हली वेल विल कंटिन्यू टू परफॉर्म वेल, आणि ज्यांनी पुअर परफॉर्मन्स दिलाय
ते रिलेटिव्हली पुअरच परफॉर्मन्स देत राहतील. आता निफ्टी 200 मोमेंटम 30 मध्ये सर्वात पहिला स्टॉक आहे. सर्वात पहिलं तर 200 लिस्टेड स्टॉक्सचा बकेट बनवलाय. त्याच्यानंतर स्टॉक्स आर असाइन्ड अ मोमेंटम स्कोर विच इज बेस्ड ऑन द 6 मंथ और 12 मंथ प्राइस रिटर्न. त्यानंतर ह्या स्कोरच्या बेसिसवर टॉप 30 स्टॉक्स लिस्ट केले जातात आणि हा जो पोर्टफोलिओ असतो ना तो दर 6 महिन्याने रिबॅलन्स केला जातो. ऐकण्यामध्ये असं वाटत असेल ना की यार एवढं सिंपल कसं असू शकतं, बट लेट्स अॅनलाइज द पास्ट परफॉर्मन्स ऑफ दिस इंडेक्स. चिंता नका करूत, आपण रिस्क पॅरामीटर्स पण बघून घेऊया. म्हणजे जर तुम्ही 2005 सालापासून तुम्ही ह्या ETF मध्ये 1000 रुपये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केलेत तर तुमचे आताच्या काळामध्ये ते 30,000 झाले असते. रफली तुम्ही बघायला गेलात तर 30 गुणाने वाढ झाली 9 वर्षामध्ये. बट हाऊ इज दिस इन कंपॅरिझन टू निफ्टी 50 इंडेक्स आणि निफ्टी 200 इंडेक्स? 2005 पासून या इंडेक्सने 21% CAGR दिलाय. निफ्टी 50 ने 14.2% आणि निफ्टी 200 ने पण एवढाच CAGR दिलाय. सो रिटर्न वाईज हा इंडेक्स तर निफ्टी 50 पेक्षा बेटर आहे. आता आपण रिस्क पॅरामीटर्स बघूया. रिस्क साठी आपण एक अनालाइज करूया ड्रॉडाऊन डेटा. आणि ह्याच्यामध्ये जी ब्ल्यू वाली लाईन आहे ती निफ्टी 200 मोमेंटम 300 इंडेक्सची आहे. आता ह्या डेटाने दिसतंय की इट इज रिलेटिव्हली रिस्कियर ॲज कम्पेअर्ड टू निफ्टी 200 आणि निफ्टी 50. इट मे अंडरगो period of relative underperformance when there is sharp change in market cycles like sharp recovery or sharp drop. पण जेव्हा पण मार्केटमध्ये मोमेंटम येतं तेव्हा इट मेक्स अप टू इट्स अंडरपरफॉर्मन्स. सो हा इंडेक्स त्या लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे जे अफोर्ड करू शकतात थोडीफार रिस्क घेणं. इन कंपॅरिझन टू निफ्टी इंडेक्स द रिटर्न्स वुड बी वर्थ द रिस्क. आता ह्या कॅटेगरीमध्ये 4 ETF आहेत पण अनफॉर्च्युनेटली कोणाचाच AUM चांगला नाहीये. सो इन दॅट केस आय वुड गो विथ अन इंडेक्स फंड आणि मी निवडेन UTI निफ्टी 200 मोमेंटम 30 इंडेक्स फंड. स्मार्ट बीटा मध्ये मी जे दुसरं रेकमेंड करणार आहे ना दॅट वर्क्स व्हेरी वेल विथ मोमेंटम इंडेक्स. ह्याचा अर्थ असा आहे की जेव्हा डाऊन टर्न्स मध्ये मोमेंटम इंडेक्स अंडर परफॉर्म करतात तर हा इंडेक्स खूप चांगला परफॉर्म करतो आणि याला म्हणतात निफ्टी 100 लो व्होलॅटिलिटी 30. आधी आपण हेच बघूया की हा फंड बुल आणि बेअर फेज मध्ये कसा परफॉर्म करतो. आता या ग्राफ मध्ये मला असं हवं की तुम्ही बेअर फेजेसवर जास्त फोकस करा. जो पहिला बेअर फेज आहे एप्रिल 8 ते फेब्रुवारी 9 चा त्याच्यामध्ये निफ्टी 50 इंडेक्स 95% खाली पडला होता. निफ्टी 100 60% आणि निफ्टी लो व्होलॅटिलिटी फक्त 49%. दुसरा बेअर फेज जो आहे तो 1 महिन्याचा होता. तिसरा बेअर फेज आहे तो ऑगस्ट 21 ते एप्रिल 22 पर्यंतचा. त्याच्यामध्ये पण निफ्टी लो व्होलॅटिलिटी 14%नेच पडला होता विच वॉज रिलेटिव्हली बेटर दॅन निफ्टी 50 अँड निफ्टी 100 इंडेक्स. बुल मार्केट्समध्ये कधी कधी ते निफ्टी 50 पेक्षा चांगलं परफॉर्म करतं किंवा त्याच्याहून थोडं खराब. पण बेअर मार्केटमध्ये निफ्टी लो व्होलॅटिलिटी नेहमी आणि नेहमीच चांगलंच परफॉर्म करतो विच इज परफेक्ट फॉर अस. कारण मोमेंटम इंडेक्स बेअर मार्केटमध्ये अंडर परफॉर्म करतो. तर ह्या दोघांचं कॉम्बिनेशन असं बघायला गेलं तर एकदम मस्त असेल. पण नेमकं असं काय आहे या इंडेक्समध्ये की ते बेअर मार्केटमध्ये एवढं चांगलं परफॉर्म करतं? अरे खूप सिम्पल आहे. हे जे निफ्टी टॉप 100 स्टॉक्स मध्ये सगळ्यांना व्होलॅटिलिटीच्या हिशोबाने रेटिंग देतो आणि असे 30 स्टॉक्स निवडतात ज्यांचं व्होलॅटिलिटी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन सगळ्यात कमी असतं. म्हणूनच इंडेक्सचं ॲव्हरेज स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे निफ्टी 50 इंडेक्स किंवा निफ्टी 100 इंडेक्स ह्याच्याहून खूप कमी असतं. पण हे लो व्होलॅटिलिटी स्ट्रॅटेजीचे रिटर्न्स कसे असतात? रिटर्न्स बद्दल बोलायला गेलो तर 19% CAGR दिलाय या इन्सेप्शन वरून. तरी निफ्टी 100 ने अप्रॉक्सिमेटली 13.2% दिलाय आणि निफ्टी 50 ने पण रफली एवढाचा CAGR दिलाय. सो या इंडेक्सचं ओव्हरऑल रिटर्न्स पण खूप डिसेंट आहेत आणि ॲज वी हॅव सीन दिस इंडेक्स वर्क्स व्हेरी वेल विथ द मोमेंटम 30 इंडेक्स. आणि या निफ्टी 100 आणि लो व्होलॅटिलिटी 30 मध्ये माझं रेकमेंडेशन असेल ETF इंडेक्स फंड नाही. आणि यात पण माझं रेकमेंडेशन आहे ICICI प्रुडेन्शियल निफ्टी 100 लो व्होलॅटिलिटी 30 ETF. माझं लास्ट रेकमेंडेशन जे इंटरनॅशनल ETF असेल ते असेल नासदाक. आता आपण पहिले 3 ETFs इंडियन मार्केटचे उचललेले. सो असं होऊ शकतं की ओव्हरलॅप होऊ शकतो कारण बोथ द अल्टिमेटली फंड्स आर पिकिंग स्टॉक्स फ्रॉम द सेम टॉप 200 to 250 लिस्टेड कंपनीज. सो इथे एक सेन्स बनतं की आपण ऍड करावं US बेस्ड इंडेक्स म्हणजे एक जॉग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करण्यासाठी. आता ही जी ब्ल्यू लाईन दिसते ती नासदाक 100 आहे INR मध्ये आणि ही जी येलो लाईन दिसते ती नासदाक 100 इंडेक्स इन USD. जस्ट बिकॉज INR डेप्रिसिएशन किंवा डॉलरमध्ये डेप्रिसिएशन होतं ऑन अन ॲव्हरेज 2 ते 3% एक्स्ट्रा रिटर्न्स मध्ये ऍड केले जातात. नासदाक 100 इन INR ग्रीव बाय 18x इन द सेम टाइम पिरियड. आणि जर इंडियन इंडेक्स म्हणजे निफ्टी 50 ने आपण कम्पेअर केलं तर लास्ट 15 वर्षामध्ये नासदाक इंडेक्स INR हॅज गिवन CAGR ऑफ 21.4% जिकडे निफ्टी 50 ने 12.3% चे रिटर्न्स दिलेत. रिस्क पॅरामीटरसाठी इंडेक्सचा ड्रॉडाऊन डेटा बघून घेऊया. आता जी येलो लाईन दिसते ती निफ्टी 500 इंडेक्स आहे आणि ब्ल्यू लाईन नासदाक 100 इंडेक्स. आता इकडे क्लिअरली दिसतंय की जो नासदाक 100 आहे त्याचा ड्रॉडाऊन इज मच लेसर देन निफ्टी 500. जर आपण जून 21 पासून ते जून 23 चा डेटा बघतो तर नासदाक 100 चं ड्रॉडाऊन इज हायर देन निफ्टी 500 बट ऑन एन ॲव्हरेज नासदाक 100 चं ड्रॉडाऊन लोअर साईडला.
सो रिस्क पॅरामीटर्समध्ये पण हे जे नास्डॅक 100 INR आहे ते रिलेटिव्हली बेटर आहे निफ्टी 500 इंडेक्स पेक्षा. आता या इंडेक्समध्ये तुम्ही मोतीलाल ओसवाल नास्डॅक 100 ETF ला कन्सिडर करू शकता. सो दॅट्स इट. दीज आर द 4 ETFs जे तुम्ही कन्सिडर करू शकता फॉर नेक्स्ट 10 to 15 इयर्स. याच्यामधून जर तुम्ही ऑलरेडी ETF फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा.